धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील गधडदेव भागातील स्थानिक राणा पावरा आणि त्याचा मुलगा दिनेश पावरा या दोघांनी मध्य प्रदेशातील बंदूकधारी गुंडांच्या मदतीने स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या सुमारे 300 एकर वनजमिनीवर अवैध ताबा मिळवलाय। हक्काच्या वनजमिनीसाठी वनविभागासह पोलीस प्रशासनाकडे असंख्य तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची व्यथा गधडदेव भागातील माजी सरपंच आणि आदिवासी शेतकरी जयसिंग पावरा यांनी मांडली आहे। जमीन नसल्याने असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून यातील काही वनजमिनी विकल्याचा देखील आरोप जयसिंग पावरा यांनी केला। यातून भविष्यात काही संघर्ष उद्भवला तर वनविभाग आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा पावरा यांनी यावेळी प्रशासनाला दिला। माझं नाव जयसिंग देवमाल पावरा, राहणार गधडदेव। आमचं पाडाचं नाव आंबाटू पाडा आहे। आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे। आमच्या नावावर पट्टे मिळाले आहे। ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आमची जमीन आम्ही 2 दिवसानंतर पेरणी करायला जाऊ। मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलं होतं आणि SP साहेबांना पण निवेदन दिला होता। ते 2 दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जाणार आहे। ते आमच्यावर बंदूक काय लाठ्या काठ्या घेऊन हल्ला व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं होतं। काही लाठ्या काठ्या काही बंदुकीचे वार झाला ते सरकार जबाबदार राहतील, पोलीस प्रशासन जबाबदार राहतील, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील। आम्ही 2 दिवसानंतर आमची शेती आम्ही कसणार आहे। पेरणीचा दिवस आहे। ते 2 दिवस नंतर आम्ही पैदा जाणार आहे। पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारलं बदल पत्रकार परिषद आमचं निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी। माझं नाव जयसिंग देवमाल पावरा, राहणार आंबाटू।